नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आणि आज सुट्टी आहे, त्यामुळे मी जरा जास्त शॉर्ट्स बनवणार आहे. ओके, दे आर फॉर एज्युकेशन पर्पज ओनली, बट देन दे विल बी युजफुल फॉर यू इन नेक्स्ट ऑफ युअर लाईफ. कारण माझा 44 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि आय हॅव लर्न इट थ्रू हार्ड वे. राईट, एक्सपिरियन्स टीचर्स यू वॉट युअर टीचर डज नॉट टीच यू, or no degree can teach you this. So the first motto is that never ever buy on tips by anybody, including me, or any newspaper. Okay, if anything is written in some magazine, newspaper, television, or me, then give it cooling period. Right, cooling period is typically maybe 8 days, 7 days. त्याच्यामध्ये बघा तो शेअर कसा बिहेव करतोय किंवा त्याचं ॲनालिसिस स्वतः करायला शिका. या मार्केट ऑलवेज वर्क्स ऑन सेंटिमेंट्स दॅन फंडामेंटल्स. जसं आत्ता तुम्ही बघताय, फंडामेंटल्स खूप शेअर चांगले आहेत, 500, 600, 800 मे बी. यावेळेचे रिझल्ट्स पण चांगले आले आहेत इयर ऑन इयर. व्हेरी फ्यू डिसअपॉइंटमेंट्स. पण तरीसुद्धा मार्केट सेंटिमेंटमुळे वरती जात नाही. एक तर युद्ध, ट्रम्प आणि मे बी आता GDPची कालची न्यूज चांगली आहे, 7.5% GDP इन Q4. सो दॅट इज व्हेरी एनकरेजिंग न्यूज. या विन ओव्हर बोथ फिअर अँड ग्रीड. या दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फिअर असताना तुम्ही घेत नाही तर घ्यायला पाहिजे, आणि ग्रीड असताना विकत नाही तर तुम्ही विकायला पाहिजे. हे बिहेवियरल फायनान्स आहे. ट्राय टू गेट ओव्हर इट. हॅव युअर ओन वर्ल्ड व्ह्यू. तुम्ही पण स्वतः ॲनालिसिस करायला शिका आणि दुसऱ्यांना पण तुमचा वर्ल्ड व्ह्यू सांगा. मे बी ही विल काउंटर यू and you should be able to ably argue and either convince, okay, or maybe you can confuse him. Okay, if he's idiot, then he'll get confused, but if he's not, then he will convince you. Anything told on television, etc. Okay, stocks recommended, allow cooling period. Okay, ते पेड पण असू शकतात, त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट असू शकतात. सो नेवर एवर माझा एक भाऊ आहे, तो TV बघत नाही, काही कुठला मॅगझिन वाचत नाही, न्यूजपेपर वाचत नाही, फक्त आपला प्रॉफिट बघतो DP अकाउंटमध्ये, आणि त्याप्रमाणे तो बुकतो. त्याचा सेट पॉईंट 25 ते 30% झाला की विकायचे, हळूहळू विकायचे. 100%ला सगळं बाहेर पडायचं किंवा मे बी 100 शेअर ठेवायचे. दॅट इज व्हॉट इज मोटो. हे ज्ञान सगळं वायफळ आहे. ओके, तुमचा प्रॉफिट हा खरा आहे आणि तुम्हाला प्रॉफिट बघायला आणि बुक करायला शिकलं पाहिजे. राईट, प्रॉफिट इन द बँक इज अ रिअल प्रॉफिट, नॉट व्हर्च्युअल विच इज सीन इन DP व्हॅल्यू वाढते. इट इज ऑफ नो यूज. या देन क्रॉस चेक विथ 2-3 सोर्सेस. ओके, बिझनेस काय म्हणायचं, रिझल्ट्स ऑल्सो कॅन बी रॉंग. फायनली ऑल प्रॉफिट्स अँड लॉसेस आर ओपिनियन ऑफ द ऑडिटर. ऑडिटरनं पण केवढे त्याच्यावर डिस्क्लेमर टाकत असतो, मला दाखवलेल्या डॉक्युमेंटप्रमाणे हे असं आहे. राईट, सो भाव भगवानचे, भावामध्ये सगळं असतं, विच इज टँजिबल, इनटँजिबल, नॉट नोन आणि नोन. त्यामुळे भावाप्रमाणे प्रत्येक शेअर हा X भावाला चांगला असतो, कितीही उत्तम असलं तरी. त्याच्याकडे लक्ष द्या आणि भावात जाऊ नका. राईट, आणि मार्केटमध्ये आहे एज्युकेशन, तुम्ही स्वतः घ्या आणि पैसे मिळवा. तुमची इच्छा पाहिजे, इच्छा प्रगट करा, ॲक्शन घ्या आणि एज्युकेशन घ्या. राईट.